एकीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे हजारो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचे धक्कादायक चित्र वाशिम शहरात समोर आले आहे। सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असताना अवघ्या 4 महिन्यांपूर्वी टाकलेली नवीन पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। वाशिम शहरात सध्या पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे। अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळत नसून सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तब्बल 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असल्याची परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन टाकली होती। मात्र अवघ्या 4 महिन्यातच ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे। पाईपलाईनमधून सतत होणाऱ्या गळतीमुळे मौल्यवान पाण्याची नासाडी होत असून नागरिक आणि कर्मचारी यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। पाण्यासाठी दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र संताप वाढवणारे ठरत आहे। नव्याने करण्यात आलेल्या कामानंतर इतक्या कमी कालावधीत पाईपलाईन फुटल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामाची गुणवत्ता नेमकी कशी होती असा सवालही उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिक आणि कर्मचारी यांनी संबंधित विभागाने तातडीने गळती दुरुस्त करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पाणी टंचाईच्या काळात प्रत्येक थेंब अमूल्य असतो, मात्र वाशिममध्ये हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी कधी जागी होणार हा मोठा प्रश्न आहे। आता प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते आणि गळती थांबवण्याकरिता कोणती पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।